स्मृती मानधनाच्या आयुष्यात एकामागून एक वादळ येत आहेत। लग्न काही मिनिटांवर आलं असताना वडिलांना हार्ट अटॅक आला होता। त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। स्मृतीसाठी हा मोठा धक्का होता। स्मृतीने त्यानंतर आपलं लग्न पुढे ढकललं, पण रविवारी अखेर स्मृतीने आपण या नात्यात कायम राहणार नसल्याचं सांगितलं आणि लग्न मोडलं। स्मृतीसाठी हा वाईट काळ आहे, पण वाईट काळातही कसं सकारात्मक राहायचं हे स्मृतीकडून शिकायला हवं। कारण लग्न मोडत असल्याची पोस्ट स्मृतीने केली, पण त्यामध्ये एक वाक्य असं लिहिलं की सर्व चाहत्यांची मनं तिने जिंकली आहेत। स्मृती मानधनाने फारच संयमीपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आपले म्हणणे मांडताना तिने चाहत्यांना हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे असं सांगत त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये असंही म्हटलं आहे। दुसरीकडे तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत। आतापर्यंत माझ्या पाठीशी उभा राहणाऱ्या सर्वांचे आभार असंही स्मृतीने म्हटलं आहे। पण या पोस्टमध्ये तिने अशी एक गोष्ट लिहिली आहे ज्यामुळे चाहत्यांनी आता आमची स्मृती परत आली अशा कमेंट्सही केल्या आहेत। स्मृतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की मला वाटते की आपल्या सर्वांचं एक ध्येय असतं आणि माझ्यासाठी ते ध्येय नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे राहिलं आहे। मला आशा आहे की मी भारतासाठी खेळत राहीन आणि देशासाठी बराच काळ ट्रॉफी जिंकत राहीन। स्मृतीने यावेळी आपलं लक्ष यापुढे क्रिकेटवर केंद्रित करणार असल्याचं म्हटलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडल्याचे दिसत आहे। आता देशासाठी ट्रॉफी जिंकण्याचा मानसही तिने व्यक्त केला आहे। चाहत्यांना स्मृतीची ही गोष्ट सर्वात जास्त आवडली आहे, त्यामुळे चाहत्यांनी स्मृतीला चांगला प्रतिसादही यावेळी दिला आहे। स्मृती मानधनाने वाईट काळ अनुभवला आहे, पण तिने सकारात्मकता दाखवली आहे, त्यामुळे चाहते तिच्यावर खुश झाले आहेत।